छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील मनसेनं काही दिवसांपूर्वीच MRGS मध्ये होणाऱ्या कामासंदर्भात आणि संचिका प्रलंबित आहे या संदर्भात आंदोलन करण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं। यांच्या याच निवेदनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षानं सुद्धा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी आपला मोर्चा वळवलाय। एकंदरीत या सर्वच बाबींवर ती लक्षात घेतात दोन्ही पक्ष पंचायत समितीच्या प्रांगणात आमने-सामने आले, परंतु अनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष युवराज बोरसे यांनी केला। त्यांनी सांगितलं की मागील काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या कामांमध्ये विसंगती निर्माण करण्याचं काम अनिल शेळके करतात। या हेतूने आम्ही त्यांचा विरोध करत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलंय। सर्वप्रथम जय किसान। जेव्हापासून ढोकणे साहेब आले तेव्हापासून या कन्नड तालुक्यामध्ये अनेक विहिरी या ठिकाणी झाल्या। पहिले 10 वर्षामध्ये एकही विहीर या ठिकाणी होत नव्हती। लोकांचे पैसे जात होते, सगळं काही होत होतं, परंतु लोकांना या ठिकाणी न्याय मिळत नव्हता। आता ढोकणे साहेब आल्यापासून या ठिकाणी 5000 विहिरी, 7000 गायगोटे या ठिकाणी मंजूर झालीत। वृक्ष लागवडी या ठिकाणी झालीत। त्यानंतर पेवर ब्लॉक असेल, त्यानंतर ग्राम सडक योजनेअंतर्गत पाणंद रस्ते असतील, अनेक विविध कामं या ठिकाणी ढोकणे साहेबांच्या काळात झाली। त्यांच्याकडे कोणताही सर्वसाधारण माणूस गेला तर त्या माणूस बिगर कामाचा वापस येत नाही। एवढं सर्व जर काही असून जर हे असे लोक जर का खंडणीसाठी या ठिकाणी जर का त्यांचे मोर्चे आणत असेल तर या मोर्चाचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच समस्त शेतकरी कन्नड तालुक्याच्या वतीने आम्ही यांचा जाहीर निषेध करतो। विजय असो। आणि सर्व मी या ठिकाणी BDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना तसेच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या खंडणीखोर लोकांवरती कुठेतरी कायदेशीर कारवाई करून यांच्यावर 353 गुन्हे दाखल करावे ही मी सर्व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो। म्हणजे जेव्हा जिल्हा परिषद प्रहार संघटनेच्या वतीनं या सगळ्यांचा निषेध करतोय। जेव्हा जिल्हा परिषदला पाठीमागे पेट्रोल घेतलं होतं एका जणाने तेव्हा पण त्या ठिकाणी मॅनेज झाले। त्या ठिकाणी कमीत कमी यांनी सर्व कॉन्ट्रॅक्टरकडून यांनी पैसे घेतले यांची बिलं निघण्यासाठी। त्यामुळे यांना या ठिकाणी असं वाटतंय की प्रत्येक वेळेला आपला पैसा मिळाला पाहिजे। अशा यांच्या खंडण्यांसाठी जर काही शेतकऱ्यांची जी अडवणूक करत असेल तर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही कायद्याने या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। त्यामुळे आणि आम्ही असं समजू नका आम्ही शेतकरी आहे, आम्ही डायरेक्ट नांगरा सगट पण येऊ, ते नांगराला आम्हाला बैल बी लागत नाही। मग प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।